काय म्हणतो आपण त्यांना, हाडं. आपल्या शरीरामध्ये आपली हाडं असतात, ज्यांच्या आधारे आपण चालतो फिरतो. सगळ्यांना आपल्या हाडं जी आहेत ते आपल्या सगळ्यांना असतात ना. बघा आपले हात पाय बघा, सगळ्यांना हाडं आहेत सगळी. आपला हात असा वर जातो तेव्हा आपल्याला आपले वर्ग शिक्षक हात वर करा सांगतात. हात वर जातो आपला. अरे हा, तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहून गेली. तर आता तुम्ही माझ्याशी तर प्रत्येक वेळी बोलू शकत नाही, मी तुमच्याशी कंटिन्यू बोलत राहणार आहे, पण तुम्ही माझ्याशी प्रत्येक वेळी नाही बोलू शकत. तर मी काय करणार आहात, तुमचा तुम्ही मला थम्सअप दाखवा. ओके, थम्सअप म्हणजे तुम्हाला समजलंय, थम्स डाऊन म्हणजे मला अजून नाही कळालंय. ठीक आहे, जी गोष्ट तुम्हाला कळेल, मी जेव्हा तुम्हाला विचारेल हो की नाही, तर मग हो म्हणून तुम्ही थम्सअप करणार आहात, आणि नाही समजलं तर थम्स डाऊन. समजलं? दाखवा थम्सअप समजलं असेल तर. व्हेरी गुड. ओके, तर आपण कशाबद्दल बोलत होतो, आपल्या हाडांबद्दल बोलत होतो. हाडा तर सगळ्यांनाच माहितीये. मी तुम्हाला आता बोर नाही करणार आहे जास्त हाडांबद्दलचं काहीही तुम्हाला असं ज्ञान देऊन वगैरे. आपण हाडांबद्दलची किंवा एक गोष्ट ऐकूया. छोटीशी 2 मुलं आहेत, एक बहीण एक भाऊ आहे. ठीक आहे, बहीण मोठी आहे, तिचा छोटा भाऊ आहे. त्या दोघांची जी काही मस्ती चालली आहे ती, आणि मग त्या मस्तीमध्ये त्यांनी जो काही गोंधळ घालून ठेवलाय, आणि मग ते गोंधळ कसा निस्तरता येते ते आपण ह्या गोष्टीमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आवडतात तुम्हाला गोष्टी ऐकायला सगळ्यांना? ओके, आवडतात. तर आपल्या गोष्टीचं नाव आहे सापळ्यांचं कोडं. नावावरून काही कळतंय? सापळा म्हणजे काय, काय काय असतो हा सापळा, कशाचा असतो? दिसतं याच्यामध्ये अशी काहीतरी हाडं पडलेली दिसतात. दिसतात सगळ्यांना हाडं? ओके, तर ही अशी काही हाडं पडलेली आहेत, आणि त्यांचं काहीतरी कोडं वगैरे त्यांनी दिलेलं आहे. तर कोडं म्हणजे काय? आपण सगळे आपल्याला कोडी सोडवायला खूप आवडतात, बरोबर? तुम्ही पण सोडवत असाल. एकमेकांना काही ना काही आपण कोडं घालतो छोटस छोटस, आणि मग आपण त्याचं उत्तर विचारतो आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला. ओके, तसंच ह्यांना काहीतरी एक कोडं मिळालेलं आहे, आणि ते कोडं त्यांना मिळालेलं नाहीये, तर त्यांनी त्यांच्या उपद्व्यापातून काहीतरी मस्ती करून त्यांनी ते स्वतः बनवून घेतलेलं कोड आहे, जे त्यांना सोडवावं लागणार आहे. तर असे हे 2 छोटे बहीण भाऊ आहेत. तर त्यांनी हा गोंधळ कसा घातलाय ते बघूया. तर ही जी मुलगी आहे तिचं नाव आहे झोया. ठीक आहे, तिचं नाव आहे झोया, आणि हा तिचा छोटा भाऊ आहे अरमान. तुम्ही तुमच्या बहीण भावांसोबत मस्ती करता? मस्ती, मारामारी, एकमेकांचे केस ओढणं, एकमेकांना टपली मारणं करता? हो, सगळेच करतात. पूजा मॅम, लहान असताना मी पण करायचे. मॅम काही बोलताय का तुम्ही? मॅम ह्याला फुल स्क्रीन करा ना, तिथे फुल स्क्रीनचं ऑप्शन ऍक्च्युली फुल स्क्रीन आहे मॅम. अच्छा, फुल स्क्रीनच आहे का? ओके ओके, ठीक आहे मॅम, चालेल. ओके, आपण सगळेच करतो बरोबर. लहान मुलांचं तर हेच असतं की एकमेकांशी मस्ती करणं वगैरे. तर अशीच ही 2 जण मस्ती करतात. तर ही त्यांची जी मम्मी आहे, त्यांची जी मा आहे, ती आहे डॉक्टर. दिसतं ना तिच्या हातामध्ये स्टेथोस्कोप आहे, त्यानंतर तिने डॉक्टरचे कपडे घातलेले आहेत, ती आहे डॉक्टर. आणि हे 2 जण आज त्यांच्या मा सोबत तिच्या क्लिनिक मध्ये आले. डॉक्टरचा जे दवाखाना असतो ना त्याला क्लिनिक म्हणतात. तर ते दवाखान्यामध्ये आलेले आहेत त्यांच्या मम्मी सोबत, आणि त्यांची आता सुरू झाली आहे मस्ती. ऍज युजल सगळे मुलांची चालू असते तशी. तर ती झोया काय म्हणते, अरमानने तिचे केस खेचलेली आहेत, आणि मग ती त्याला आता ओरडते
माझे केस ओढू नकोस. झोया जोरात किंचाळली. मग तो तरी शांत बसेल का? तो अजून जोरात किंचाळतोय. काय? आधी तुम्हाला ढोल्या म्हणणं बंद कर. अरमान दुप्पट जोरात आपल्या बहिणीवर ओरडला. हे तर त्यांचं नेहमीच आहे की एकमेकांचे केस ओढणं आणि ती त्याला ढोल्या म्हणते. तो थोडासा लहान मुलं कशी गब्बू गब्बू अशी चबी चबी असतात ना, तर मग ती त्याला ढोल्या ढोल्या अशी चिडवत असते आणि मग तो म्हणून तो तिचे केस ओढतोय आणि त्यांची मा त्यांना आता रागवणार आहे. पोरांनो, काय चाललंय हे? ताबडतोब शांत बसा. मा म्हणाली, तुम्ही माझ्या क्लिनिक मध्ये आहात हे विसरू नका. बाहेर पेशंट बसलेत, तुमच्यामुळे त्यांना त्रास होतोय. आपण डॉक्टरकडे गेल्यावरती कशी तिथे शांतता असते, एकदम कोणी कोणाशी जास्त बोलत नाही, एकदम क्लिनिक मध्ये शांतता असते, प्रत्येक जण आपापलं बसलेलं असतं. तसं तिथे पण शांतता आहे. पण ह्या दोघांच्या दंग्यामुळे, ह्या दोघांच्या मस्तीमुळे तिथे खूप आवाज गोंधळ होते. म्हणून मग त्यांना मा त्यांची रागवली की आता तुम्ही शांत बसा. आणि आता रागवली म्हटल्यावरती त्यांनी परत उत्तर दिलंच पाहिजे. काय म्हणतात मग ते? पण त्यांच्या मम्मीने त्यांचं काय ऐकूनच घेतलं नाही. बस झालं. आता दोघांपैकी कुणीही एक शब्द जरी तोंडातून काढला तर मी दोघांना चांगलीच शिक्षा करेन हा. मा दरडावून बोलली. त्यांच्या मम्मीने शेवटी त्यांना अल्टिमेट वॉर्निंग, शेवटची वॉर्निंग दिलेली आहे. आता तुम्ही दोघांनी एकाने जरी काही बोललं तर मग दोघांना पण शिक्षा होणार आहे. तुमची मम्मी पण तुम्हाला अशी बोलत असेल ना तेव्हा तुम्ही भाऊ बहीण मस्ती करत असता तेव्हा. आता तुम्ही एकमेकांना हात लावलात किंवा एकमेकांना काही बोललात तर मग तुम्हाला दोघांना पण शिक्षा होणार. बोलते ना? काही ना काही सगळ्यांची आई ओरडत असते आपल्याला की तुम्ही मस्ती करा, मग मी तुम्हाला सांगते. तसं त्यांची मम्मी पण त्यांना ओरडून गेली आहे. पण मग आता ते काय ऐकतील का? तुम्ही ऐकता तुमची मम्मी अशी जेव्हा तुम्हाला ओरडते की तर तुम्ही मस्ती करू नका, शांत बसा, ऐकता? कोणीच ऐकत नाही. 2 मिनिटं, फार फार तर 2 मिनिटं शांत बसणार, त्याच्यानंतर परत आहे ती मस्ती सुरू. बरोबर? सेम यांचं पण आहे. 1, 2, 3 काही पुढच्या सेकंद तिथे शांतता होती. पण ती फार काळ टिकली नाही. झालं. बोलली ना 2 मिनिटं शांत बसतात. 2 मिनिटाच्या वर कोणी शांत बसूच शकत नाही अजिबात. झाली. त्यांची पण हातापायी सुरू झालीये परत आता. ही तुझी चूक आहे झोया. एवढ्या मूर्खासारखी का वागतेस? छोटा भाऊ तिला मूर्खासारखी का वागतेस विचारतोय. आणि मग मोठी बहीण ते ऐकून घेईल का त्याची? नाही घेत. बरोबर? मग आता तिने त्याला फटकवलंय. मूर्ख कोणाला म्हणतोस रे गधड्या? तुला मूर्ख हा शब्द नीट लिहिता तरी येतो का? ओरडलीये ती तिला आता. मला नावं ठेवू नकोस, नाहीतर मी आईला सांगेन. झालं. लहान भावांचं, सगळ्या लहान भावंडांचं हे एक मेन वाक्य असतं की मला नाव ठेवू नकोस, मला मारू नकोस, नाही तर मी आईला नाव सांगेन. सगळेजण असे बोलतात. तुम्ही लहान असाल तर तुम्ही पण तुमच्या मोठ्या भावंडांना हेच म्हणत असाल की आईला नाव सांगेन मला काय केलंस तर. सेम त्यांनी पण मस्ती स्वतः करायची आणि मग नाव पण आईला स्वतःच जाऊन सांगायचं. अरमान असं म्हणाला आणि त्याने झोयाच्या दंडाला जोरात चिमटा काढला. सुरुवात कुणी केली? अरमानने केली. चिमटा काढला तिला. आणि आता झोया चिडली. तिने काय केलं? चिमटा काढल्याबरोबर तिने लगेच इन्स्टंट रिॲक्शन दिली. तर आपल्याला कुणी एक फटका मारला की आपला हात लगेच दुसरा हात उठतो. बरोबर? उठतो ना? मित्राने पण साधी टपली मारली की आपण लगेच त्याच्या टपली मारायला जातो. छोट्या भावाने येऊन आपल्याला असं जरी केलं तर आपण त्याला असं करतो लगेच. सेम तिने पण तेच केलं. तिला चिमटा काढला त्याबरोबर तिने छोट्या भावाला धक्का दिला. तू इतका खोटारडा आहेस ना? झोया आपल्या भावाला धक्का देत म्हणाली. आता धक्का दिल्यामुळे तो बिचारा पडला. पण कुठे पडला ते बघूया. त्यामुळे अरमानचा तोल गेला. तो धडपडत मागे जाऊन कुठला तरी अवजड वस्तूवर आदळला. धडाम, खळाळ. काहीतरी फुटलंय. काहीतरी मोठं वाला काहीतरी फुटलंय आणि तुटलंय चांगलंच.
आता ह्या दोघांचं काही खरं नाहीये. तुम्ही अशी मस्ती करताना घरामधली एखादी वस्तू तुटते, इमॅजिन करा, विचार करा की तुमच्याकडून काहीतरी असं मोठं तुटलंय. आपली आई आपल्याला कशी ओरडेल? बापरे, इमॅजिनच नाही करू शकत आईचा ओरडा. किती ओरडेल आई आता जर असं काहीतरी मोठं चांगली वस्तू तुटली असेल तर. मग त्या दोघांचं काय खरं, त्यात ते तर क्लिनिकमध्ये म्हणजे काय, दवाखान्यात आहे. दवाखान्यातली गोष्टी किती महाग असतात. त्यातली एखादी महागडी गोष्ट तुटली असेल तर त्या दोघांचं काही खरं नाही. कारण त्यांची मम्मी त्यांना आधीच सांगून गेलेली की तुम्ही आता एक शब्द जरी काढलात तर तुमच्या दोघांचं काही खरं नाहीये. बघूया त्यांनी काय तोडलंय ते. काय दिसतंय तोडलेलं त्यांनी? हाडांचा सापळा तोडलेला आहे. त्यांच्या आईच्या दवाखान्यात असणारा हाडांचा सापळ्यावरती तो जाऊन पडलाय आणि ते पडल्यामुळे हाडांचा सापळा पूर्णतः तुटून पडलाय जमिनीवरती. आता त्यांच्या आईने जर त्यांना असं बघितलं तर मग काहीच खरं नाहीये त्यांचं. ओह नाही, झोया आणि अरमान डोळे विस्फारून जमिनीवर पडलेल्या हाडांकडे बघत राहिले. तर ते दोघ जण घाबरलेले आहेत की बापरे, तर हे तर पूर्णच तुटलंय, पडलंय सगळं. मग आता काय? तर झोया चिडली पण आहे आणि ती घाबरलेली पण. ती काय म्हणते, बघ काय गोंधळ घालून ठेवलास, आईच्या क्लिनिक मधला सापळा तोडलास तू. झोया रडवेल्या आवाजात म्हणाले. रडवेल्या म्हणजे काय, एकदम अशी तिला रडायला येते आता की बापरे, आता मम्मी तर ओरडणारच आहे आणि प्लस हे तुटलेले आहे त्याच्यामुळे अजून तिला घाबरायला झालं. त्यामुळे ती एकदम अशी रडायला आली आणि मग ती रडवेल्या आवाजात म्हणते की किती गोंधळ घालून ठेवलायस, आईच्या क्लिनिक मधला सापळा कसा तोडलास तू. आणि पण अरमान स्वतःची चूक कबूल करेल का? तो लगेच म्हणाला, तुझीच चूक आहे, तूच मला ढकललंस. अरमान ओरडला. ढकललेलं तर झोयाने, पण चिमटा कोणी काढलेला? अरमानने. तसं बघायला गेलं तर दोघांची पण चूक आहे. त्यांनी त्यांच्या माच्या क्लिनिक मध्ये येऊन, दवाखान्यामध्ये येऊन मस्ती करायला हवी होती का? थम्स अप और थम्स डाऊन मस्ती करायला हवी होती त्यांनी? नाही. बरोबर शांत बसायला हवं होतं, शांतपणे काहीतरी करायला हवं होतं. पण नाही, त्यांना ऐकायचं नव्हतं, मस्ती करायची होती. केली मस्ती, तोडला सापळा आणि आता त्याच्यावरून भांडत पण बसलेत एकमेकांसोबत की तूच तोड, चूक तुझी आहे, तू मला ढकललंस म्हणून तुटलाय तो. ती ओरडते की नाही, तू तोडलाय सापळा. आणि आता त्यांची सुरू झालीये बाचाबाची की तू तोडलंस, तू ढकललंस, तू तोडलंस, तू ढकललंस. जेव्हा अशी बहीण भावांची भांडणं होतात तेव्हा कोण आपली चूक मान्य करत नसतो. प्रत्येक जण हेच म्हणतो की तू केलेस. पण झोया तशी हुशार होती, शहाणी मुलगी होती ती. तिने पटकन त्याच्यावरती विचार केला आणि मार्ग काढला की आता आपण भांडत बसायला नको, आपण पटकन काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर दोघांची काही खैर नाही. झोया म्हणाली. हुशार आहे ती, छोटी आहे तरी पण तिला समजते की आपण जर भांडत बसलो दोघं पण तर आपल्याला दोघांना पण ओरडा भेटेल. पण त्याऐवजी जर आपण काहीतरी केलं, कसंही करून तो जर सापळा जोडायचा प्रयत्न केला तर कदाचित आपण सक्सेसफुल होऊ, कदाचित आपण तो नीट लावून ठेवू शकू आणि आई आपल्याला ओरडणार नाही. नाही तर दोघांची काही खैर नाही, हे पण तिला माहिती की मला कळालं, त्यांच्या माला कळालं तर मग त्या दोघांची काही खैर नाहीये. त्या दोघांना काही त्यांची आई मग सोडत नसते. मग अरमान तसा शांत नाही म्हणूया आपण त्याला, काय म्हणूया, थोडंफार दिदीचा ऐकणारा मुलगा निघाला. त्याने लगेच मांडो लावली की हा ठीक आहे आपण करूया काहीतरी. आणि त्याने एक हाड उचलून घेतलं. आता त्याच्या हातामधलं हाड दिसते तुम्हाला? हे वालं काय वाटतंय, काय आहे ते? बरोबर, आपलं डोक्याची कवटी आहे ती तशीच दिसते ना.
2 डोळ्यांची 2 भुक आहेत, एक नाकाचं होल आहे आणि खाली दाट दिसतात, म्हणजे जबडा दिसतोय, म्हणजे ते आपल्या डोक्याची कवटी असणार हे त्याला कळालं. रिलेशनशिप ही बहुधा कवटी असावी. मिनिस्टर हेल्थ डिपार्टमेंटला चालवणारे जे मिनिस्टर आहे, त्या मिनिस्टरचे त्यामध्ये सेक्रेटरी, डोळ्यांची 2 डेप्युटी भुक आहेत, सेक्रेटरी, ह्या लोकांचे एक भूक रिलेशन चांगले नाकातलं असले आहे पाहिजे आणि खाली दात पण आहेत. तरच ते काम नीट करतील आणि तरच ते लोकांना ओके. आता एक मेन गोष्ट त्यांना मिळाली की डोकं कुठलं आहे ते कळालं. म्हणजे तुम्हाला आता कळालं की ह्याचं नाव सापळ्यांचं कोड असं या गोष्टीचं नाव का होतं, कारण की त्यांनी सापळा तोडलाय आणि तो तोडलेला सापळा त्यांना जोडायचा आहे परत, म्हणून ते आहे सापळ्यांचं कोड किंवा पझल. नंतर झोया काय म्हणते की बरोबर, झोया म्हणाली ती नक्कीच कवटी आहे. हे सगळं म्हणजे एखाद्या जिगसॉ पझल सारखं, बोन पझल म्हणजे सापळ्यांचं कोडच आहे. कुठलं हाड कुठे नीट बसत आहे हे फक्त आपल्याला शोधायचं आहे. जिगसॉ पझल माहिती तुम्हाला, ते असे वेगवेगळे तुकडे असतात कार्डबोर्डचे जे आपण एकमेकांना जोडतो आणि त्याच्यावरती चित्र बनलेलं असतं. मी तुम्हाला ना त्याचं इमेज दाखवते, मग तुम्हाला कळेल, तुम्ही बघितलं असणार आहे ते सगळ्यांनी. दिसतंय असं वालं, हे असं बघितले तुम्ही? अरे वा, व्हेरी गुड, सगळ्यांनी बघितलंय. तर यालाच तर जिगसॉ पझल म्हणतात. आधी माहिती होतं तुम्हाला ह्याला जिगसॉ पझल म्हणतात ते? माहिती होतं? अरे वा, व्हेरी गुड. तर हे आहे आपलं जिगसॉ पझल. तर ह्याच जिगसॉ पझल सारखं पझल आहे सापळ्यांचं कोड. सापांचं त्यांनी ते आता जे सगळं तोडून ठेवलंय ते कोड त्यांना आता सोडवायचे. काय करायचंय की कुठलं हाड, आपल्या शरीरामध्ये एवढी हाडं असतात, मग त्या हाडांपैकी कुठलं हाड कुठे नीट बसतंय हे एकदा आपण जर नीट शोधलं तर मग ते पूर्णतः तो सापळा बनवू शकतील असं त्यांना वाटतंय. की फक्त काय करायचंय, कुठलं हाड कुठे नीट बसतं हे शोधून काढायचंय. बघूया ते शोधतात का. त्यांना एक हे असं मोठं हाड भेटलेलं आहे. काय आहे तुम्हाला काय वाटतं, हे हाड कसलं असेल? सो तुमच्या मनामध्ये विचार करा, कसलं असेल हे हाड. ओळखीचं वाटतंय थोडंफार? ओळखीचं वाटतंय की नाही वाटत आहे? नाही, असं नाही माहिती की सगळ्यांना माहिती आहे म्हणजे. बघूया आता अरमानला ओळखता येतंय का. हे हाड कसलं असेल असं तुला वाटतंय? झोयानं एक पिंजऱ्यासारखं दिसणारं हाड उचलत विचारलं. अरमान तिला म्हणाला, थांब जरा. त्याने स्वतःच्या हाताची मूठ बनवली आणि स्वतःच्या शरीराच्या मधल्या भागावर ठोकून बघितलं, छातीवरती. आणि त्याला काय वाटलं, मला वाटतं तो पिंजरा आपल्या छातीच्या वरच्या बाजूला असणार आणि त्याच्या खालची जागा म्हणजे पोट. बरोबर ओळखलंय का अरमानने? तुम्ही पण सेम ओळखलेलं? ओके, बरोबर ओळखलंय त्यांनी पण आणि तुम्ही पण. की हा जो आकार आहे, ही जी हाडं आहेत ती कसली आहेत, आपल्या हा वरचा आपला खांदा, हा आपला मधल्या छातीचा भाग म्हणजे छातीचा पिंजरा, ज्याच्यामध्ये आपली फुफ्फुस असतात, आपलं हृदय असतो. त्यानंतर ही आपला कणा, पाठीचा कणा, ज्याच्याने आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की सगळ्यांनी ताठ बसा. ताठ बसा म्हणजे काय, पाठीचा कणा सरळ करा, हा आपल्या पाठीचा कणा. त्यानंतर हे आपल्या कमरेचं हाड, ज्याच्या आधारे आपण बसू शकतो. हा वाला जो पाठीचा कणा आहे, जर तुम्ही तुमच्या पाठीला हात लावलात तर तुम्हाला
सगळ्यांना जाणवून येईल आपल्या पाठीला ती अशी मन्यांसारखी जोडलेली हाडं आहेत. ओके. तर आता त्या दोघांनी ते बरोबर ओळखलंय की हे कुठे लावायचंय. मग झोयाला पण वाटलं की अरे वा, माझ्या भावाने बरोबर ओळखलंय. झोयानं हसून मान डोलावली आणि दोघांनी मिळून सगळे तुकडे गोळा केले आणि ते रचायला सुरुवात केली. त्यांना पहिला मेन पीस तर मिळाला. बरोबर. हे आपला जो पाठीचा कणा आहे हा आपला शरीराचा मेन भाग असतो. मग त्याला सगळं अटॅच असतं ना. इकडे हात असतात 2, त्यानंतर इकडे 2 पाय असतात. असं ते जॉईंट मग नंतर त्यांना करता येतील. मग त्यामुळे मग त्यांनी आता काय केलं, सगळी जी उरलेली हाडं होती ती गोळा करायला सुरुवात केली आणि मग त्यांना आता फक्त शोधायचे की हात कुठले आणि पाय कुठले. पण आता मेन प्रॉब्लेम येणार आहे त्यांना. आपले हात आणि पाय यांची जी हाडं आहेत ती ऑलमोस्ट सिमिलर दिसतात. बघा, हाताला 5 आपल्या हाताला पंजा आहे आणि त्याला 5 बोट आहेत. बरोबर. सेम आपले पाय बघा, पायाला पण 5 बोट आहेत. त्यानंतर आपल्या इथून मनगटापर्यंतचा भाग आहे. सेम तसंच आपल्या पायाचा घोट्यापासूनचा गुडघ्यापर्यंतचा भाग आहे. त्यानंतर इथून ते दंडापर्यंतचा भाग म्हणजे मनगटापासून दंडापर्यंतचा भाग आहे. सेम तसाच गुडघ्यापासून आपल्या मांडीपर्यंतचा किंवा कमरेपर्यंतचा भाग आहे. म्हणजे ऑलमोस्ट एकदम सिमिलर आहेत आपले हात आणि पायाची हाडं. मग आता ते कसं ओळखणार. आता ते दोघं जण कसं ओळखू शकतात की कुठलं हाड कोणतं आहे. तर झोयाने एक छोटीशी युक्ती त्याला वापरलेली आहे. ती कोणती युक्ती वापरली तिने आपण ते बघूया. आता तिच्या हातामध्ये एक हाड दिसते सगळ्यांना. कसलं तरी एक हाड तिने घेतलेलं आहे. कसलं असावं ते वाटतंय तुम्हाला. कसलं हाड असेल ते. बरोबर, आपल्या हाताचं असेल असं वाटतंय. कारण की त्याला अशी बोट दिसत आहेत आपल्याला सगळ्यांना. जशी आपल्या बोटाला हाडं असतात तशी ती हाडं तिच्या हातामधल्या हाडाला दिसत आहेत. तर ती काय म्हणते, हा तुकडा बघ, बोटांचं हाड असावं असं वाटतंय ना. छोटी हाडं अरमानकडे देत झोयानं विचारलं. मला वाटतं हा हात आहे. असला अजून एक सापडतोय का बघ. आपल्याला प्रत्येकी हात किती आहेत. 2. बरोबर, 2 हात आहेत आपल्याला. मग 2 हात. आता एक हात तिला सापडलाय, दुसरा हात शोधायचा आहे. आपले हात दोन्ही वेगवेगळे आहेत का. एक हात लांब, एक हात छोटा, एक हात मोठा किंवा एक हात आडवा एक हात उभा असं असतं. एकदम डिट्टो सेम टू सेम असतात आपले हात. मग आता तिला एक हात तर सापडलाय, तसाच तिला काय शोधायचं आहे, दुसरा हात शोधायचा आहे. मग आता अरमानला तिने हे काम दिले की एक मिळालंय, दुसरा शोध जा. अरमानला भेटेल त्याचा हात किंवा अरमान शोधू शकेल का हात. काहीतरी शोधलंय त्याने. आता मला सांगा, तुम्हाला हा वाला हात आणि हा वाला हाड सेम वाटतंय. तुम्ही तर चित्र बघून ओळखताय, हुशार मुलात सगळे. पण हे पायाचं हाड नसेल कशावरून. अरमाननं शंका विचारली. तो पण थोडासा हुशार दिसतोय. त्याला पण डाऊट तर आला, शंका तर आली की हे पायाचं हाड नसेल कशावरून हे हाताचं हाड असेल. तर झोयाने काय केलं, खाली बसली ती. तुमच्यापैकी जे खाली बसले ते आरामात बघू शकतात. आपला एक पाय जमिनीवरती असा उभा ठेवा टेकलेला आणि त्याच्या शेजारी आपला हात ठेवा. मग कळेल. माझ्याकडे बघ असं म्हणून झोया खाली बसली. फरशीवर पायाच्या शेजारी आपले दोन्ही तळवे सपाट पसरले दिसतात. एक पायाचा तळवा आणि एक आपल्या हाताचा तळवा एकमेकांच्या शेजारी ठेवून ती चेक करते की हा हाड कुठलं आहे. तर हे हाड कसलं आहे, आपल्या पायाचं आहे. ओके. त्यांना आता हाताचं हाड आणि पायाचं हाड दोन्ही सापडलेले आहेत. त्याचबरोबर लगेचच अरमानला हाताचा दुसरा पंजा
आणि दोन्ही पायांची हाडं सापडली. हाताची हाडं पायांच्या हाडांपेक्षा छोटी आहेत. आपण बरोबर आहोत. अरमान म्हणाला, ऑब्विसली आपली हाताची जी लांबी आहे, हाताची जी आपली लेंथ आहे, लांबी आहे, ती आपली पायांच्या हाडांपेक्षा छोटी असते थोडीशी. त्यामुळे त्यांना ती हाडं लगेच सापडली. त्यानंतर मग झोयानं काय केलं, सापळावर हाताची हाडं बसवण्यासाठी झोया स्वतःच्या चवड्यांवर उभी राहिली. चवड्यांवर म्हणजे काय, पण असं बोटांवरती उभं राहतं ना पायाच्या, त्याला म्हणतात चवड्यांवर उभं राहणे. तशी ती उभी राहिली, दिसते इथे, चवड्यांवर उभी राहिलीये. आणि मग अरमाननं खाली बसून हात पायाची हाडं बसवली. आता त्यांचा सापळा कंप्लीट झालाय का? व्हेरी गुड. तुमचं बरोबर लक्ष आहे. काय राहिलंय त्यांचं? बरोबर, डोक्याची कवटी राहिलीये. पण तुम्हाला माहितीये ते मूवी मध्ये असतं की काहीतरी हिरो एखादी गोष्टी करायला जाणार आणि तेवढा तिकडून कोणतरी येत असतं, त्याला तेवढ्या वेळामध्ये ते करून मग लगेच काही केलं नाही असं बसायचं असतं. सेम तशी सिच्युएशन आली आहे झोया आणि अरमानची. तेवढ्यात त्यांना बाहेरून माझा आवाज ऐकू आला. ती एका पेशंटला आराम करायला आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा तपासायला येण्याचं सांगत होती. बहुधा तिचं काम झालंय आणि ती आत येणार असं मुलांना वाटायला लागलं. आता मा यायच्या आधी ती कवटी तर पहिली बसवली पाहिजे, नाहीतर मला लगेच कळेल की कवटी नाहीये म्हणजे मुलाने काहीतरी गोंधळ घालून ठेवलाय. सेम सिच्युएशन आहे की पटकन काहीतरी करून टाकायचं आणि आपल्याला काही केलं नाही असं बसायचंय. तर सापळ्यावर आता फक्त कवटी बसवायची बाकी होती. पण अरे देवा, दोघांचा तिथवर हातच पोचेना. एवढा मोठा माणसाचा हा सापळा आहे तो, त्याच्यावरती तिचा हात पोचेल का? नाही पोचणार. मग ती काय पटकन म्हणाली, ते पण मोठ्याने नाही, हुशार आहेत मुलं, एकदम कुजबजून सांगितलं, पटकन अरमान ती खुर्ची इकडे आण. पटकन तिने असं एकदम हळू आवाजात तिच्या भावाला सांगितलं, ती खुर्ची इकडे आण. आणि मग तो पटकन आला खुर्ची घेऊन आणि पकडून उभा राहिला की दीदी पडायला नको आपली. मग ती टुनकन उडी मारून खुर्चीवर चढली आणि सापळ्याच्या सगळ्यात वरच्या बाजूला कवटी बसवली. अरमान झटक्यात खुर्ची पुन्हा जागेवर नेऊन ठेवली. अरमान पण हुशार आहे की खुर्ची तिथे दिसली तरी पण मला शक होणार, मला डाऊट येणार, शंका येणार की खुर्ची इथे कुणी आणली बरं. म्हणून त्याने पटकन ती खुर्ची त्याच्या जागेवरती नेऊन ठेवली. आता कवटी पण बसवून झालीये, पूर्ण हाडांचा सापळा तयार झालाय. आता मा त्यांना ओरडेल का? मला कसं कळेल ना आता. आणि ते दोघ जण खूप खुश झाले, जमलं आपल्याला. झोयानी आनंदानं अरमानला मिठी मारली, एकमेकांना मिठा मारल्या त्यांनी की हाश वाचलो, आपलं काम कम्प्लीट झालं, आता मम्मी आपल्याला काय ओरडणार नाहीये आपली. त्याच वेळी मा आत आली, पण ती तेवढ्यात नेमकीच आत आली आणि तिने त्या दोघांना एकमेकांना असं प्रेमाने मिठी मारताना बघितलं. ती खूप खुश झाली. वा, तुम्हाला एकमेकांना प्रेमानं मिठी मारताना बघून किती बरं वाटलं मला. माझं आजचं काम आटोपलं आहे, चला आईस्क्रीम खायला जाऊया. मा खुश झाली, त्यांना आईस्क्रीम खायला घेऊन जाते आता मस्तपैकी. तुम्हाला काय वाटतं, त्यांच्या मम्मीला कळालं असेल का त्यांनी हे जे काही उपद्व्याप केलेत ते? नसतील ना कळाले? कसंच कळेल ना. किती शांत त्यांनी एकदम शातीर काम केलंय की सगळं बसवून टाकलं, हाडं लावून टाकली वेळ जागच्या जागी. आता त्यांच्या मला कसंच कळेल. मस्तपैकी गेले तिघ जण आईस्क्रीम शॉप मध्ये. त्यांच्या मम्माने त्यांच्या आईने त्यांना त्यांच्या आवडीची आईस्क्रीम सुद्धा घेऊन दिलेली आहे आणि ते खात खात ते लोक गप्पा मारतायत. त्यांची मा त्यांना काय बोलते, बरं एक सांगायचं म्हणजे तुम्ही दोघांनी तो सापळा अगदी नीट पूर्वीसारखा जुळवला आहे बरं का. मा मिश्किलपणे म्हणाली. कळालं त्यांच्या आईला. कसं कळालं असेल? बघितलं, तुम्ही कितीही मस्ती केली आणि म्हटलात की मम्मीला सांगायचं नाही, तरी पण आईला बरोबर कळते ना. तुम्ही गावात काहीतरी मस्ती करून जाता, शाळेत काहीतरी मारामारी करता,
आणि घरी गेल्यावर ते आई बरोबर विचारते, आज काय केलंस, सांग लवकर. तर झोया आणि अरमानला पण तसंच शॉक बसला. झोया आणि अरमान चकित होऊन एकमेकांकडे बघतच राहिले. मला हे कसं कळलं? तुम्हाला काय वाटतं, कसं कळलं असेल मला त्यांच्या? माकडे जादू आहे नाहीये ना? काहीतरी त्यांनी, हो, ही कोणती आश्रमशाळा आहे त्या मुलांना कळलंय. एक मिनिट. अनुदानित आश्रमशाळा वायझल शहादा मधली आश्रमशाळा. मुलांना तर बरोबर कळालंय की कशामुळे त्यांच्या मम्मी त्यांच्या माने ओळखलं. व्हेरी गुड मुलांना, खूप चांगलं ऑब्झर्वेशन केलं तुम्ही. कशामुळे कळालंय समजलं आता सगळ्यांना? त्यांनी काय केलं, कवटी लावली, पण कशी लावली, वाकडी लावली. त्यामुळे त्यांच्या मम्मीला बरोबर कळालं की यांनी काहीतरी मस्ती गोलमाल केलीये, मस्ती केलीये. ती सगळं तोडून जोडून एक पुन्हा जोडलंय, म्हणून ती कवटी अशी वाकडी बसलीये. समजली? आवडली गोष्ट तुम्हाला? समजलं? आता ह्याच्यातून तुम्हाला काय कळतं, आपल्याला काय समजतं? झोया आणि अरमाननी एवढी मस्ती केली, त्यांनी सापळा वगैरे तोडला आणि भांडत पण होते ते एकमेकांसोबत की तूच केलंस, तुझ्यामुळे तुझ्यामुळे तुटलं, तुझ्यामुळे झालं. पण शेवटी ऍट द एंड ते दोघांनी एकमेकांशी भांडत न बसता एकत्र येऊन काम केलं आणि त्यांची चूक झालेली होती ती सुधारली. बरोबर, ते एकमेकांशी भांडत बसले असते तर मग त्या दोघांना पण ओरडा पडला असता. पण त्यांनी काय केलं, एकमेकांशी जास्त भांडत न बसता ती चूक कशी सुधारता येईल, आपल्याकडून जी मस्ती झाली आणि त्याच्यामुळे ते तोडफोड झालंय ते पुन्हा नीट कसं करता येईल याच्यावरती विचार केला. ठीक आहे, आपल्याकडून पण शाळेमध्ये पण किंवा इतर घरी पण काही ना काही मस्ती होते, काही ना काही तुटतं फुटतं, मग आपण तसंच ठेवून पळून जातो खेळायला की नंतर दुसरा कोण येईल तेव्हा त्याने बघितलं तर मग त्याच्यावरती नाव जाऊ दे, आपण तर मला माहितीच नाही असं करून निघून जातो. पण आपल्याला वेळीच काय करायचं, एकमेकांना ब्लेम न करता, एकमेकांवरती नाव न टाकता किंवा एकमेकांना हे न करत बसता एकत्र येऊन ते नीट करता येईल का, ते सुधारता येईल का याच्यावरती विचार करायचा आहे. छोटीशी मुलं आहेत ती अरमान आणि झोया, पण किती शहाण्यासारखी वागली. आता आपण बघितले, सगळ्यांनी सगळी हाडं बघितली, कवटीपासून आपल्या पायाच्या बोटांपर्यंत सगळी हाडं बघितली. तर आपल्या मानवी शरीरात खूप सारी हाडं असतात. खूप सारी म्हणजे किती, 200च्या वर हाडं असतात. आपल्याला बघून असं वाटत पण नाही की आपल्या शरीरामध्ये एवढी हाडं असतील. आणि आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त हाडं जी असतात ती आपल्या हातामध्ये असतात, इथे मनगटामध्ये. मनगट आपलं कसं पूर्ण 360 डिग्रीला फिरतं, सगळ्यांचं फिरतं बघा, फिरवून फिरतंय का, फिरतंय ना, इतका फिरतंय तर आपली इथे जी आहेत ना ती खूप जास्त हाडं आहेत. सगळे हाड दिसतात इथे, अशी छोटी छोटी हाडं एकमेकांना जॉईंट झालेली आहेत, त्याच्यामुळे ते असं 360 डिग्री पूर्ण सर्कल मध्ये, पूर्ण गोल राऊंड मध्ये फिरणं त्याचं शक्य होतं. त्यानंतर जे छोटे बेबीज असतात किती क्यूट असतात, तर त्या बेबीज मध्ये जवळपास 300 हाडं असतात. एवढंस असतं ते बेबी, त्याच्यामध्ये 300 हाडं, इमॅजिनच करू शकत नाही आपण. बरोबर, आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये 200 हाडं आहेत, हेच इमॅजिन आपण करू शकत नाही की कुठे कुठे एवढी हाडं बसवलेली असतील देवाने किंवा निसर्गाने, कशी आपली हाडं आपल्या शरीरामध्ये राहिली असतील. आणि त्यात एवढ्याशा बेबीच्या शरीरामध्ये 300 हाडं, खूपच जास्त झाले ना. पण जसं जसं आपण मोठे होत जातो, आपलं वय वाढत जातं,
तशी तशी सगळे हाडं एकमेकांना पुन्हा जॉईंट होत जातात आणि मग त्यांची संख्या येते 206. किती हाडं असतात आपल्या शरीरामध्ये? 206. ओके. सगळ्यात लांब हाड आपल्या शरीरामधलं सगळ्यात मोठं हाड किंवा सगळ्यात लांब हाड जे असतं ते आपल्या मांडीचं असतं. फक्त तुम्ही असं चेक करून बघा आपापलं. आपल्या गुडघ्यापासून आपल्या कमरेपर्यंत जे हाड आहे त्याची लांबी आपल्या पूर्ण शरीरामधल्या हाडांपेक्षा जास्त आहे आणि सगळ्यात ते मजबूत सुद्धा असतं. मजबूत हाड असतं आपल्या मांडीचं हाड. एवढं मजबूत असतं ना की आपल्या वजनाच्या 30 पट वजन. म्हणजे समजा एखाद्या छोट्या मुलाचं वजन 10 किलो आहे तर मग त्याच्या मांडीचं हाड हे जवळपास 30 किलो वजन आरामात उचलू शकतं. एवढं ते मजबूत असतं, खूप स्ट्रॉंग असतं. आणि सगळ्यात छोटं हाड एकदम छोटं म्हणजे बदाम किंवा शेंगदाण्याचा अर्धा शेंगदाणा माहिती तुम्हाला? केवढूसा असतो तो अर्धा शेंगदाणा. तेवढूशा आकाराचं हाड आपल्या कानामध्ये असतं आणि ते आपल्या पूर्ण शरीरामधलं सगळ्यात छोटं हाड असतं. इव्हन त्या शेंगदाण्याच्या आकारापेक्षाही छोटं असतं ते. आणि आपले हाड जिथे एकमेकांना जॉईंट होतात, आता आपण असं हात उघड बंद करू शकतोय बरोबर. या पॉइंटला ते वाकतंय, आपल्या इथल्या बोटांच्या पॉइंटला ते वाकतं. म्हणजे काय, ते एकमेकांपासून ते असं मूव्ह होऊ शकतात, त्यांची हालचाल होते. तर जिथून ते एकमेकांना जोडतात आणि त्यांची हालचाल होऊ शकते त्या जागेला आपण काय म्हणतो? सांधा. सांधा म्हणजे काय? जॉईंट. आपण त्याला म्हणतो सांधा. हाडांबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? नवीन काहीतरी शिकायला मिळालं तुम्हाला याच्यातून? ओके. आणि जे तुम्हाला आता मी सांगितलं की लहान मुलाच्या शरीरामध्ये 300 हाडं असतात वगैरे, तर ती 300 हाडं कशी माहितीये का? आपली जी कवटी आहे जी आपल्याला एकच वाटते, म्हणजे पूर्ण जबड्यापासून आपल्या हनुवटीपासून पूर्ण आपल्या मेंदूपर्यंत जी सिंगल आपल्याला एकच पीस वाटतो, पण तीच लहानपणी ना त्याचे तुकडे तुकडे असतात, ते एकत्र जॉईंट झालेले नसतात, वेगवेगळं असतं. तुम्ही तुमच्या घरात जर लहान बेबी वगैरे असेल किंवा आजूबाजूला तर तुम्ही ऐकलं असेल की टाळू असते इथे डोक्यामध्ये. ऐकलंय कधी? असं इथे वरती लहान मुलाच्या इथे वरती बघा असं खूप नरम नरम असतं. तेच असते. ती जी हाडं असतात ती खूप मऊ असतात किंवा खूप अशी नाजूक असतात आणि मग ती भरण्यासाठी मग त्याला तेल वगैरे लावतात. लहान बेबीच्या डोक्यात माहिती ना खूप तेल लावलेलं असतं. ते त्याचं रिझन तेच असतं की त्यांची जी हाडं आहेत त्यांचं जॉईंट, त्यांचा जो सांधनं आहे त्यांचं, ते एकमेकांना नीट व्यवस्थित चिटकले जावे किंवा एकमेकांना नीट ते जुळून यावे, म्हणून मग ते तसं केलं जातं. जसं जसं आपण मोठं होत जातो तशी तशी आपली कवटी एकमेकाला पूर्ण जॉईंट होत जाते आणि नंतर मग ती एक अख्खीच्या अख्खी एकच आपल्याला दिसते मोठी. आवडली तुम्हाला सगळ्यांना गोष्ट? व्हेरी गुड. काहीतरी नवीन बघायला मिळालं ना आपल्याला त्याच्यातूनच. असंच असतं, आपल्याला सगळं माहिती असतं, फक्त आपल्याला त्याच्याबद्दल किंवा तुम्हाला काही गोष्टी माहिती असतात पण त्यांच्याबद्दल आपण कधी बोलत नाही किंवा आपण त्याचं नावं माहिती नसतात. तर मग अशा गोष्टींमधून आपल्याला त्यांची नावं कळतात. आता कळाली, जॉईंट कळाले आपल्याला, सांधा म्हणजे काय कळालं, मोठं हाड कोणतं आपल्या शरीरामधलं ते कळालं, त्यानंतर आपल्या शरीरामध्ये कुठे जास्त हाडं असतात, आपल्या हातामध्ये, ही गोष्ट कळाली. ठीक आहे, आपण तर गोष्ट ऐकायला बसलो होतो पण आपल्याला त्याच्यामधूनच काहीतरी नवीन माहिती मिळाली, हे एक चांगलं झालं. ओके, आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल आणि सगळ्यांनी तुम्ही एन्जॉय केलं असेल खूप. ओके, सगळ्यांना थम्सअप दिसतायत, छान.